या ठिकाणी PTPL पर्व एकले जोरदार उद्घाटन झालेलं आहे. स्पर्धा सुरू होते आहे. संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेली PTPL ही स्पर्धा आपल्या प्राथमिक शिक्षकांच्या क्रिकेट कौशल्याला वाव देणारी ही स्पर्धा. हॅलो, PK11चा 12वा खेळाडू कृपया समालोचन कक्षाच्या जवळ पाठवायचा आहे. थोड्याच वेळामध्ये लाईव्ह समालोचन या ठिकाणी होणार आहे. सातारा स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह यूट्यूब या ठिकाणी प्रक्षेपण होत आहे. सर्व मान्यवर जे या ठिकाणी उपस्थित आहे, आदरणीय विजयजी जाधव सर सह्याद्री टायगर्सचे संघमालक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. पहिला सामन्याला उशीर नक्कीच झालेला आहे, परंतु एक असं दिमागदार असं एक नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. संचालक वॉरियर्स वायू या ठिकाणी नाणेफेक जिंकून या ठिकाणी मला वाटतं पाटण नाणेफेक जिंकून फलंदाजी या ठिकाणी स्वीकारलेली आहे. आपलं बलाढ्य स्थान ओळखून नाणेफेकीचा कौल या ठिकाणी मागितला जातो. हो, आमची फलंदाजी कडक आहे, आमची फलंदाजी मजबूत आहे, म्हणून कदाचित बॅटिंग या ठिकाणी निवडली असावी. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो. महेंद्रजी जानवडे सर कुठे व्यासपीठाच्या आसपास असतील तर त्यांनी व्यासपीठाकडे यायचंय. त्याचप्रमाणे विजय जाधव सर, आमिर आतार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांना विनंती करतो. PK11 पाटण ने टॉस जिंकलेला आहे आणि या ठिकाणी माझ्या पहिलाचा झेंडू या ठिकाणी फटकावलेला आणि या स्पर्धेचा पहिलाच षटकार या ठिकाणी आलेला आहे. पंचांनी या ठिकाणी पहिला षटकार घोषित केलाय. पहिला चेंडू PTPLचा आणि सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी 6 धावा येत आहेत. सर्व खेळाडूंना विनंती आहे, चेंडू पलीकडे दिशेला गेला तर आपण या ठिकाणी स्वतः सहकार्य करायचंय. पहिला सामना या ठिकाणी PTPLचा पहिला चेंडू या ठिकाणी पंचांनी षटकार घोषित केला. 6 धावाला संघाची धावसंख्या 6 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेली आहे. लेग साईडच्या दिशेने मिड विकेट दिशेने जर चेंडू गेला तर कृपया या ठिकाणी सर्व खेळाडूंना विनंती आहे तो चेंडू आपण द्यायचा आहे. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडू टोलला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी खाली आहे. झेल मात्र होऊ शकलं नाही आणि दरम्यान 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. झेलचा पील गेला, क्षेत्ररक्षक खाली, परंतु हा झेल 1983च्या वर्ल्ड कप मध्ये आपण पाहिलाय की हा झेल कपिल देव यांनी घेतला होता, परंतु हा झेल मात्र या ठिकाणी काहीसा गोल क्षेत्ररक्षकाला घेता आलेला नाहीये. चांगला प्रयत्न होता सर्कलवरून धावून हा झेल घेण्याचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असा प्रयत्न म्हणावा लागेल. पुढचा चेंडू भिरकवला, चेंडू जातो 1 टप्पा 2 टप्पा चौकार 4 धावा.
जाऊयात ते पुन्हा एकदा सामन्याकडे. PTPL स्पर्धेतील हा पहिलाच सामना सातारा स्पोर्ट युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अतिशय सुंदर देखणी या ठिकाणी प्रक्षेपण होतं. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यापर्यंत गेलेला हा पाण्याची तहान मात्र या ठिकाणी पूर्ण करायचे, परंतु सर्व खेळाडूंना विनंती आहे की पाणी खाली बसून पिलं जावं. त्याला एक वैज्ञानिक असं कारण आहे. गुडघ्यांच्या वरती येणारा ताण, लिव्हरवरती येणारा ताण या पाण्याच्या उभे राहून पाणी पिल्यानंतर ते येतो. म्हणून सर्व खेळाडूंना विनंती आहे. सामना मात्र स्पीडअप घ्यायचा आहे. जर चेंडू बाहेर गेला असेल तर मात्र चेंडू या ठिकाणी लगेचच द्यायचा आहे. तोपर्यंत दुसरा चेंडू पंचांच्याकडे तावडीत ठेवायचा आहे. दरम्यान सामना थांबवायचा नाहीये. पहिला सामना या ठिकाणी आपण खेळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावा. पहिलं षटक सुरू आहे. पॉवर प्ले षटक सुरू आहे. गोलंदाजी करतोय तो सुनील महाले, संचालक वॉरियर्स या संघातील खेळाडू. या खेळाडूची जर ओळख आपल्याला करून द्यायची असेल तर त्याची ओळख संपूर्ण जिल्ह्याला आहेच. सुनील महाले, मुळगाव, नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील निंबरपाडा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू भिरकवलाय. चेंडू जातोय मात्र या ठिकाणी टप्पा क्षेत्ररक्षक काहीच करू शकत नाही. पंच या ठिकाणी येतात चौकार. आपण जाणार आहोत सुनील महाले, मुळगाव, निंबरपाडा, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक. काहीच महागडे षटक या ठिकाणी पाहायला मिळते. पॉवर प्लेचं आक्रमण केले फलंदाजांनी. फलंदाजासाठी स्ट्राईक वरतात राहुल पवार, अमोल तरटे या संघाचे आयकॉन प्लेअर. सांगितलंय जर खेळाडूंनी या ठिकाणी चेंडू गेला तर या ठिकाणी लगेचच मैदानामध्ये परत द्यायचा आहे. पुढचा चेंडू सुनील महालेचा. आता मात्र चेंडू भिरकवलाय. चेंडू सर्कल मध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक खाली. झेल होतोय का पाहावा लागेल. झेल झालाय. सचिन मिसाळने हा झेल घेतलाय. अतिशय सुंदर फलंदाजी करत होता अमोल तरटे. मात्र आता तंबूच्या दिशेने या ठिकाणी परततोय. वैयक्तिक 14 धावांच्या वरती 18 धावांच्या वरती फलंदाजी केलेली आहे अमोल तरटे यांनी. आणि संघाची धावसंख्या देखील या ठिकाणी 18 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. अतिशय सुंदर झेल या ठिकाणी सचिन कडून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावसंख्येवर जाऊन पोहोचते. संचालक वर्गाचे कर्णधार प्रदीप दाभाडे सर, मुळगाव, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड, नोकरी वाई तालुक्यात पाचपुतेवाडी या शाळेवरती राहुल पवार. अमोल तरटेची जागा घेण्यासाठी मात्र या ठिकाणी फलंदाजीसाठी येतो संघाचा कर्णधार राहुल पावरा. बॉलर या ठिकाणी वाई तालुक्यातील 10 नंबर जर्सी घातलेला हा खेळाडू सचिन पवार सर गोलंदाजीसाठी आलेला आहे. 10 नंबर हा सर्व क्रिकेट प्रेमींना माहिती आहे की क्रिकेट खेळाचा देव, गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर जो जर्सी क्रमांक घालतो तो जर्सी क्रमांक सचिन पवार सरांच्या अंगावरती आहे. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतील सचिन पवार. स्ट्राईक वरती ते इंद्रजित पटले, जावळी तालुक्यातील हा नामांकित खेळाडू आहे. इंद्रजितच्या बॅट खाली चेंडू होता, खोलवर टाकला हा चेंडू. क्षेत्ररक्षण या ठिकाणी करतात, चपळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं. रवींद्र नानावरे सरांचं 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता, परंतु एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. पाटण या संघाला 5 षटकांचा सामना आहे. 5 फ्रेश बॉलर या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. पहिला ओव्हर प्लेचा पॉवर प्लेचा या ठिकाणी संपलेला आहे खेळ. पुन्हा एकदा राहुलच्या बॅट खाली टाकला हा चेंडू ऑफसाईड दिशेने टोलवला मिड कव्हरला जातोय. दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 21 या धावसंख्येवरती. राहुल पवारांनी स्वतःच या ठिकाणी खातं उघडलेलं 2 धावांनी. अतिशय सुंदर फलंदाजी करणारा हा राहुल पवार सर्व जिल्ह्यामध्ये ओळखीचे आहेत.
पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने पेलेला चेंडू, मात्र क्षेत्ररक्षक चपळतेने चेंडू तो क्षेत्ररक्षण करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दरम्यान 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. 3 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. या ठिकाणी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय सुंदर क्षेत्ररक्षण कसं केलं गेलेलं आहे ते, आणि बारकावे दाखवत आहेत सातारा स्पोर्ट्सचे मालक अर्जुन कदम सर. आणि या ठिकाणी सामना थांबवायचे पंचांना विनंती आहे. या ठिकाणी बाउंड्री चेक केली जाते. सीमारेषेवरती चेंडू सुरक्षितपणे अडवलाय का नाही हे मात्र आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. आणि या ठिकाणी सेफ थर्ड अंपायरचा निर्णय. 3 धावा फक्त या ठिकाणी मिळतील. 2 कॅमेऱ्यांचे प्रक्षेपण या ठिकाणी आपण करतोय. ते कशासाठी करतोय हे याचं जातिवंत जिवंत आणि ज्वलंत उदाहरण. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सातारा स्पोर्ट या ठिकाणी सर्च करायचंय. आपली लिंक ग्रुपवरती मी पाठवलेली आहे PTPLच्या. कृपया सर्व शिक्षकांनी ही लिंक आपल्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवावी आणि घर बसल्या सर्व आपल्या क्रिकेट प्रेमी याचा आनंद घेण्यासाठी ही लिंक मात्र या ठिकाणी शेअर करतोय. सातारा स्पोर्ट प्रायमरी टीचर्स प्रीमियर लीग पर्व पहिलं. चेंडू मात्र जातोय काव कॉर्नरच्या दिशेनं. या ठिकाणी मात्र झेल बाद होतोय. दरम्यान सामना सुरू आहे. 2 षटकांचा खेळ झालेला आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 25-1 बाद 25. या ठिकाणी सन्मान्य व्यासपीठावरती जे सन्माननीय आहेत मान्यवर आहेत सभा जाधव याची जागा घेतो. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, आयोजकांना विनंती करतो की श्री सोन कांबळे सर यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी श्री शेलार सर यांना विनंती करतो आपण शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सूत्र देऊन त्यांचं स्वागत करावं. वैभवजी चिखले सर या ठिकाणी प्रवीण क्षीरसागर सर आयोजन कमिटी सदस्य आमिर आतर सर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या ठिकाणी यायचंय. सोन कांबळे सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. अनुज प्रकाश यांचे सर्व आदरणीय छायाताई देखील मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने आपला पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. इयत्ता 1ली ते 7वीचे सर्व स्वाध्यायी पुस्तिका या ठिकाणी उपलब्ध आहेत. सर्व शिक्षकांच्या घरात, शिक्षकांच्या हातात आणि सर्व शिक्षकांच्या शाळेमध्ये या स्वाध्याय पुस्तिका पोहोचवण्याचं काम PTPLच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि त्या दरम्यान आपण सर्व पाहतोय मैदानाच्या 4 कोपऱ्यामध्ये अनुज प्रकाश यांचे बॅनर झळकले जात आहेत. छायाताईंचं मी या ठिकाणी विनंती करतो. खूप खूप आभार.
तर या ठिकाणी आहे ज्यावेळेस डीजे सांगितलं जाईल त्यावेळेस कृपया या ठिकाणी ध्वनिफितीचा आपण आनंद घेऊया. दरम्यान जावत सामन्याकडे सामना मात्र तिसऱ्या षटकापर्यंत जाऊन पोहोचला. 29 धावा मात्र धाव फलकावरती लागले. 2 फलंदाज तंबूत परतलेले आहेत. गोलंदाजावरती प्रदीप दाभाडे. चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. तेवढ्याच ताकदीने चेंडू मारला. दरम्यान एक धाव पूर्ण होते. चप्पाने दुसरी धाव घेतो सभा जाधव सर. अतिशय सुंदर चप्पाने 2 धावा पूर्ण केल्यात. 1 धावेचे रूपांतर 2 धावेमध्ये केलेलं आहे. त्याचप्रमाणे लक्ष्यजी प्रकाशांचे सरासरी या ठिकाणी अन्सार अल्ताफ सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील या ठिकाणी प्रशांत गायकवाड सर त्यांचे स्वागत घेतील. अल्ताफ मनोर सर. पुढचा चेंडू प्रदीपचा. आखूट टप्प्याचा चेंडू. आता मात्र काहीसा या ठिकाणी चेंडू समजला नव्हता. आखूट टप्प्याचा चेंडू मात्र भिरकावून द्यायला पाहिजे त्या मिड विकेटच्या दिशेने, परंतु ते फलंदाजाला जमलेलं नाहीये. दरम्यान आमचे मित्र मार्गदर्शक महेंद्र जांभुगडे सर शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे विकास चव्हाण सर पाटण तालुक्याचे जुनी पेन्शन संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतात. नुकतंच त्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू झालेली आहे. त्याबद्दल प्रथम त्यांचं सहर्ष स्वागत. आणि व्यासपीठावरती नसताना पण मिळायचं ज्यासाठी लढा आपण उभा केला होता तो लढा या ठिकाणी आपण केलेला आहे. त्याचप्रमाणे निलेशजी घोरपडे सर जिल्हा प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रवीण क्षीरसागर सरांना विनंती करतो की महेंद्र जांभुगडे दादा यांचं पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन या ठिकाणी सहर्ष स्वागत घेऊया. तर विकासजी चव्हाण सर कार्याध्यक्ष पाटण तालुक्याच्या जुनी पेन्शन संघटनेचे त्यांचं देखील स्वागत मी प्रशांत गायकवाड सरांना विनंती करतो. पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन या ठिकाणी स्वागत करूया. नेहमीच सहकार्य करणारे हे व्यक्तिमत्व आयोजन कमिटीमध्ये असणारे आमचे मनेजी जरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचा डीएडचा वर्गमित्र ज्याच्यामुळे मी या ठिकाणी सर्व काही करू शकतो असे आमचे मित्र निलेशजी घोरपडे सर प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय निलेशजी घोरपडे सर. मी आतार सरांना विनंती करतो की निलेश यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं. जाऊयाच सामन्याकडे. सामना मात्र या ठिकाणी 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 35 धावा झाल्यात. 4थं षटक सुरू आहे. 4थ्या षटकातील पहिला चेंडू झालेला आहे आणि 35 या धावसंख्येवरती धावसंख्या स्थिरावलेली आहे. जरे सर मी विनंती करतो पुन्हा एकदा चेंडू भिरकून दिला. मिड विकेट दिशेने चेंडू जातोय. 1 टप्पा चौकार 4 धावा. जरे सर पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू जातोय तो स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू 4 धावांसाठी पंच घोषित करतात. 4 धावा चौकार. खऱ्या अर्थानं वार केलाय आणि आलं तर 4 धावा चौकार. फुलटा चेंडू मात्र जातो या ठिकाणी क्षेत्ररक्षक हातामध्ये. दरम्यान जाधव सर 2 धावा घेण्यासाठी मात्र सक्षम आहेत. 2 धावा चोरून धावा घेतात. गोलंदाजी मार्कवरती मात्र या ठिकाणी गुरुनाथ
विश्वनाथ राठोड सर या ठिकाणी संघाचे संघ मालक आहेत, स्वतः गोलंदाजी करतायत. संघ नोंदवलाय, स्वतः संघ मालक म्हणून तेवढेच उत्तम या ठिकाणी योगदान देत आहेत. पुढचा चेंडू, या ठिकाणी चेंडू मात्र हवेत आहे. यष्टीरक्षक खाली आहे, ग्लोव्ज हातामध्ये आहेत आणि या ग्लोव्ज मधून काय सुटणार नाहीये. एजी कंपनीचे ग्लोव्ज आहेत. अतिशय सुंदर झेल या ठिकाणी प्रदीप दाभाडेंच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. खूप सुंदर झेल. सदा जाधव मात्र या ठिकाणी तंबूत परतलेले आहेत आणि सदा जाधव यांची जागा घेण्यासाठी मात्र या ठिकाणी फलंदाज आलेला आहे दिलीप चौधरी. काय योगदान देत आहेत ते पाहिलं पाहिजे दिलीप आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या अजूनही 45 धावावरती स्थिरावलेली आहे. 45 धावा 3 आणि चौथ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईक वरती आहेत ते दिलीप चौधरी, एक नामांकित फलंदाज. आखूड टप्प्याचा चेंडू तेवढ्याच हलक्या दिशेनं चेंडू विरकून दिला. क्षेत्ररक्षक आहे. दरम्यान चेंडू एक धावचे रूपांतर या ठिकाणी 2 धावांमध्ये करताना पुन्हा एकदा यशस्वी झालेत. क्रिकेटमध्ये चौकार आणि षटकारच मारावे असं काही नाहीये. आपण सिंगल डबल करत देखील आपण स्ट्राईक रोटेट करू शकतो आणि चांगल्या धावसंख्येकडे आपण निश्चितच मार्गक्रमण करू शकतो. 47 धावांच्याकडे या ठिकाणी मार्गक्रमण होतं. दुसरा सामना राजधानी सातारा वर्सेस सेवागिरी खटावचे दोन्ही करंदार या ठिकाणी व्यासपीठावर यायचे. टॉस का बॉस याच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. पहिल्या सामन्याचा हाफ झाल्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी पुढील सामन्याचा टॉस मात्र घेतला जाणार आहे. मी विनंती करतो राजधानी साताराचे कॅप्टन वैभवजी चिखले सर आणि सेवागिरी वर्सेस खटावचे कॅप्टन कृष्णा फडतरे सर, कृपया टॉस का बॉस या व्यासपीठाकडे यायचं आहे. आपला संघ तयारी ठेवायचा आहे. एकतर आपल्याला सामन्यासाठी उशीर झालेला आहे. 5वें षटक रवी ननावरे सर. आता मात्र पंचांचा निर्णय या ठिकाणी पाहायला जातो. या ठिकाणी नो चेंडू फ्री हिटच्या स्वरूपामध्ये नो चेंडू या ठिकाणी टाकलेला आहे. रवींद्र ननावरे या खेळाडूची ओळख वय वर्ष 52, सर्वात तरुण खेळाडू, उत्तम गोलंदाज म्हणून जिल्ह्यामध्ये ज्या खेळाडूची ख्याती आहे. 3000 पाऊंडची बोली का लागली होती आणि वाई या संघामध्ये दाखल का झालोय हे आपल्याला पुढील षटकामध्ये कळेलच. आखूड टप्प्यावरती टाकला चेंडू, योग्य टप्प्यावरती टाकला चेंडू या दरम्यान क्षेत्ररक्षक दरम्यान 1 धाव पूर्ण झालेली आहे आणि 2 धावा मात्र या ठिकाणी पंच धावबाद देत आहेत. या ठिकाणी मात्र दोन कॅमेरा या ठिकाणी आपण आयोजित केलेत. रनआउट या ठिकाणी मला वाटतंय दिलीप चौधरी रनआउट झालेले आहेत. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता परंतु दुसरी धाव घेतल्यानंतर मात्र भागोजी कदम सर, PK11 ओके डिफाईन संघाचे भागोजी कदम, प्रकाश कदम, जिल्हा नेते जुनी पेन्शन संघटना साताराचा हा संघ PK11 फलंदाजी करतो. पुन्हा दिशेने तोडला चेंडू, ताकदीने मारलाय. 1 धाव या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. ताकदीने चेंडू मारला, तेवढंच ताकदीने क्षेत्ररक्षण करते सचिन मिसाळ. ऑफ साइड दिशेने एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाठीमागच्या षटकामध्ये त्यांनी एक सुंदर झेल घेतला होता ते सचिन मिसाळ सर, एक ऑलराऊंडर खेळाडू. मध्यंतरी खेळ थोडा डिस्टर्ब होतोय. फलंदाजीसाठी मला वाटतं काहीतरी दुसऱ्या निमंत्रित करतायत. पंचांना या ठिकाणी कल्पना दिली पाहिजे. पंचांचा निर्णय कळवतील तात्काळच. दादा सुदेवांना विनंती आहे, उमेश भाऊ आपण निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे. बॅट्समन चेंज, रिटायर हर्ट. पंचांना विचारल्याशिवाय मैदान कृपया सोडायचं नाहीये. आपण खेळाडू तिला साजेसा खेळ करावा लागणार आहे. इंद्रजित पटले मात्र या ठिकाणी तंबूत परततोय. सुधाकर किल्ले, एक जुना खेळाडू आहे. जिल्हाधिकारी चषक सातारा
माध्यमातून या खेळाडूची ओळख संपूर्ण जिल्हाभर झाली होती. असा हा खेळाडू सुधाकर किरवे वाई तालुक्यामध्ये नोकरी करतात. वय जरी 48-49च्या घरामध्ये जर असलं तरी हा खेळाडू पाटणच्या संघामध्ये खरेदी केला 3000 पॉइंट्सवरती. पुढचा चेंडू खोलवर टाकला, चेंडू यॉर्कर लेंथ आहे, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आपण या ठिकाणी म्हणतो. दरम्यान क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी काहीसा चुकी करतोय. दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. अतिशय गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा, मला वाटतं ही 7वी डबल धाव काढलेली आहे. 14 धावा अशा डबल धावून काढलेल्या आहेत. संघाची धावसंख्या मात्र 52 धावसंख्येवर जाऊन पोहोचते. 5वं षटक, शेवटचं षटक आहे या ठिकाणी रवींद्र ननावर सरांचं आहे. पुन्हा एकदा खोलवर टाकले, चेंडू सर्कलमध्ये, क्षेत्ररक्षक खाली आणि झेल मात्र या ठिकाणी आरामात होतोय. संघाचे संघमालक राठोड सर या ठिकाणी झेल घेत आहेत. सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं संचालक वॉरियर संघाचं. जेवढे झेल उडालेले आहेत तेवढे झेल बाद मात्र झालेले आहेत. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बघतोय की हा झेल कसा घेतलेला आहे. ऑफ साईडच्या दिशेने चेंडू फटकावण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू सर्कलमध्ये या ठिकाणी विसावतोय आणि राठोड सर मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुंदर करतायत. सह्याद्री टायगर्स कोरेगावचा संघ या ठिकाणी दिमागदार या ठिकाणी व्यासपीठाच्या समोरून जातोय. शेवटचं षटक या ठिकाणी अजूनही मला वाटतं 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. बॅट्समन या ठिकाणी स्ट्राईक वरती आहेत ते शेलार. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू आहे, चेंडू डॉट जातोय. क्रिकेटमध्ये निर्धाव चेंडूला खूप महत्व आहे. रवींद्र ननावरे सर, वय वर्ष 52, सर्वात PTPL मध्ये सर्वात तरुण खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे ते रवींद्र ननावरे सर. अजूनही 21 किलोमीटरचा हाफ मॅरेथॉन हा खेळाडू धावतो. शेवटचा चेंडू बिरकून दिला. पुन्हा एकदा राठोड सर क्षेत्ररक्षक आहेत. झेल कोण घेत पाहावं लागेल. स्वतःच्या गोलंदाजावरती मात्र या ठिकाणी झेल घेतलेला आहे आणि फलंदाज बाद होते. संघाची धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 52 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. दरम्यान जाऊयात आपण दुसरा सामना या ठिकाणी टॉस का बॉसच्या माध्यमातून. राजधानी साताराचे कॅप्टन या ठिकाणी वैभव चिखले सर आलेले आहेत. मी महेंद्र जानवड सरांना विनंती करतो टॉस नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण करून घ्यायचा. सेवागिरी वॉरियर्स खटाव संघाचे कॅप्टन टॉस का बॉस या व्यासपीठावरती आपण जाऊयात. अतिशय सुंदर दिमागदार असा केलेला हा टॉस का बॉसचा हा बॅनर PTPL कमिटीच्या माध्यमातून संघाचे कॅप्टन वैभव चिखले सर, प्रवीण भिंगारे सर. मी विनंती करतो महेंद्र जानवड सरांना, शेलार सर, साबळे सर. अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतं PTPL कमिटीकडून. मी मान्यवरांना विनंती करतो या ठिकाणी नाणेफेकीचा कौल झाला पाहिजे. सेवागिरी वॉरियर्स खटावच्या संघाला पहिला पुकार या ठिकाणी आपण देतोय. सेवागिरी वॉरियर्स खटावचे कर्णधार कृष्णात फरतरे सर या ठिकाणी टॉस का बॉसकडे यायचंय. लाईव्हच्या माध्यमातून आपण जातोय. ज्ञानेश्वर धायगुडे सर कृपया टॉस का बॉस या व्यासपीठावरती यायचंय. त्यानंतर होणारा सामना, तिसरा सामना, कॅप्टन धायगुडे सर. कृष्णात फडतरे सर आपण या ठिकाणी स्पीड बघायचंय. सामना दरम्यान आपण सुरू करून घ्यायचं आहे. फलंदाज या ठिकाणी पाठवायचे. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. PK11 संघ चला, टीम मिटिंग नाहीये, क्षेत्ररक्षण सजवून घ्या लवकरात लवकर, आपल्या सामने स्पीड न उरकायचे. दरम्यान कृष्णात फडतरे सर, सेवागिरी खटावचे कर्णधार संतोष मगर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो चिखले सर आणि महेंद्र जानवड सर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. अर्जुन काटा आणि काट्यानं काटा काढलाय वैभव चिखले यांनी. या ठिकाणी नाणेफेकचा कौल जिंकलाय आणि बॅटिंगचा निर्णय या ठिकाणी आपण घेतलेला आहे. दरम्यान फडतरे सर आपलं देखील प्रथमतः PTPL मध्ये स्वागत आणि आपण क्षेत्ररक्षण या ठिकाणी
करावं लागणार आहे. क्षेत्ररक्षण लगेच तयार आपल्या संघ ठेवायचे. पडतर सर आपणास विनंती आहे, सामना झाला तर लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय वेळ न दवडता. आणि दरम्यान दरम्यान संचालक वॉरियर्स वाई क्षेत्ररक्षण सजवून घ्या कृपया विनंती करतो दाभाडे सर. जुने चेंडू मात्र पंचांना विनंती आहे आयोजन कमिटीकडे या ठिकाणी जमा करायचे. प्रकाश कदम सर या ठिकाणी संघ मालक व्यासपीठावरती आहेत. आपलं सर स्वागत. चला क्षेत्ररक्षण या ठिकाणी लवकर सजवून घ्या. PK 11 फलंदाज पाठवा संचालक वॉरियर्स वाई संघाचे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी लागणार आहे शरीराची तहान भागवायला. तर जारची व्यवस्था या ठिकाणी सदानंद साबळे सर आणि संदीप पाटोळे सरांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. जर कुठल्या खेळाडू पाणी लागेल तर मात्र पाणी बॉटल या ठिकाणी तयार ठेवायचे. शक्यतो इनिंग मध्येच आपल्याला पाणी प्यायचं आहे, परंतु जर अति तात्काळ गरज लागली तर मात्र पाणी बॉटल या ठिकाणी आपल्या संघातील 12 जे खेळाडू असतील त्यांनी या ठिकाणी तयार ठेवायचे. दोन्ही संघाचे 12 खेळाडू या ठिकाणी स्टेजपाशी व्यासपीठापाशी यायचं आणि लवकरात लवकर फलंदाज या ठिकाणी मैदानात पाठवायचे. दाभाडे सर आपणास विनंती आहे, ग्लोव्ज कमिटीकडे जमा करा. ग्लोव्ज दाभाडे सर विकेट किपर ग्लोव्ज कमिटीकडे जमा करा आणि फलंदाज पाठवा लवकरात लवकर. तुमचा 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवा. संघाला जिंकण्यासाठी मात्र 53 धावांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. 5 षटकांच्या दरम्यान 53 धावा या ठिकाणी चेस करायचेत. दरम्यान जाऊयात फलंदाज मैदानात उतरले. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. PK 11 FK 2 फाईन. प्रकाश कदम सर संघ मालक व्यासपीठावरती आमच्याशी कनेक्ट आहेत. प्रकाश कदम सर, काय वाटतं तुम्हाला, संघ या ठिकाणी तुमचं 52 धावांचं जे टार्गेट दिलंय ते अडवू शकेल का? नक्कीच पूर्ण विश्वासानं हा संघ या ठिकाणी उतरलेला आहे आणि हा डिफेंड ध्येय ठेवूनच आहे. त्यांना पिचच्या माध्यमातून चांगल्या झालेल्या आहेत. नक्कीच राहुल पवारसारखा एक गोलंदाज या ठिकाणी या संघामध्ये आहे. सदा जाधव देखील या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अमोल तरटे सर संघाचा आयकॉन खेळाडू देखील या संघामध्ये. 3 षटक मात्र या ठिकाणी चांगले होणार आहेत. 4था षटक 5व्या षटकासाठी कोणता गोलंदाज वापरतील हे मात्र आपण आता येणाऱ्या सामन्यामध्ये पाहणारच आहोत. दरम्यान स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. पंचांना विनंती आहे, खेळ लवकर सुरू करावा. 12वा खेळाडू या ठिकाणी संचालक वॉरियर्स नॉन स्ट्राईकला आहेत ते प्रदीप दाभाडे संघाचे कॅप्टन आणि स्ट्राईक वरती आहेत मला वाटतं रवींद्र ननावरे सर. रवींद्र ननावरे सर स्ट्राईक वरती आहेत. सामना करतील अमोल तरटे. याचा पहिलं षटक
या ठिकाणी संघाचे आयकॉन प्लेअर घेऊन येत आहेत. हाणेमारी षटक, जबाबदारी षटक म्हणावं लागेल. 52 धावा या ठिकाणी डिफेंड करायच्यात. प्रदीप दाभाडे दरम्यान अनुष प्रकाशनचा या ठिकाणी जो लोगो आहे या ठिकाणी आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. दरम्यान जाऊया दुसरं पहिलं षटक या ठिकाणी स्पीडअप घ्यायचंय. सामने जरा कुठे थोडंसं संत गतीने सुरू आहेत. अमोल तरटेचा पहिला चेंडू पंचांच्या या ठिकाणी उजव्या बाजूने मारा करेल. अमोल तरटेचा पुढचा चेंडू, पहिला चेंडू पहिल्या षटकातील खोलवर टाकला चेंडू मात्र या ठिकाणी हलक्या हाताने कटवलाय. अतिशय सुंदर या ठिकाणी बाळाला मिळाला हा फटका. ग्लान्स क्रिकेट मधली ग्लान्स जो आपण एक फटका म्हणतो तो रवींद्र मीनाच्या बॅट मधून आलेला आहे. आणि ज्याप्रमाणे पिकेलने 2-2 धावा पळून काढल्या त्याचप्रमाणे रवींद्र मीनाला देखील एक उत्तम धावपटू आहेत. सलग 5 वर्ष 6 वर्ष मला वाटतं शासकीय स्पर्धेमध्ये 100 मीटरचा हा विजेता खेळाडू. 400 मीटरचा पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू कटावला. पॉवर प्ले षटक आहे. दरम्यान सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी सर्कलमध्ये पाहायला मिळतंय. मर्यादित हे षटक आहे. पॉवर प्ले षटक आहे. हाणामारी षटक आहे. गोलंदाजाला धावा अडवाव्या लागतील, फलंदाजाला धावा बॅट्सनं चेपाव्या लागतील, काढाव्या लागतील. अद्वैत कॅफे पिझ्झा बर्गर या ठिकाणी खाण्याची मात्र ओढ युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बघतोय सर्व खाद्यप्रेमींना. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हलक्या हाताने कटवला. त्याने क्षेत्ररक्षक आहे आणि दरम्यान एक धाव पूर्ण होते. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती सुरू झाले आहे प्रायमरी टीचर्स प्रीमियर लीग. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू कटवला. खरं तर पॉवर प्ले मध्ये जोरदार फटका मारायचा असतो परंतु काहीशी तंत्रशुद्ध फलंदाजी करताना या ठिकाणी रवींद्र मीनावर सरांना पाहायला मिळतंय. त्यांना माहिती आहे फक्त आपल्या 52 धावा या ठिकाणी 53 धावा करायचं टार्गेट आहे. 30 चेंडूमध्ये थोडंसं त्यांना सोपं टार्गेट असं वाटतं. त्या दरम्यान त्यांचं एक नियोजन असेल, प्लॅनिंग असेल. सामना करतोय पुढचा चेंडू प्रदीप दाभाडे संघाचा कॅप्टन. आणि चेंडू मात्र या ठिकाणी मला वाटतं पंचांच्याकडे दाद मागील जाते परंतु पंच अपील या ठिकाणी फेटाळतायत. चेंडू मात्र जातोय तो निर्धाव. चांगला चेंडू पाहायला या ठिकाणी मिळालेला आहे. या दिवसभरातील सामन्यातील हा चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, चांगल्या टप्प्यावरती पडलेला चेंडू. हिंदू संस्कृतीमध्ये गणपती बाप्पा आणि क्रिकेटमध्ये अचूक टप्पा हे खूप महत्वाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा प्रदीप दाभाडेच्या बॅटमॅन चेंडू येतोय. चेंडू मात्र जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. या ठिकाणी मात्र चौकाराच्या दिशेने पंच हात फैलावतायत. चौकार, 4 धावा. डीजे जिल्ह्यामध्ये पहिल्या ऑप्शनला त्या जिल्ह्यामध्ये प्रथमतः मागणी होती, खूप मागणी होती या खेळाडूला, गोलंदाजाला. म्हणून अगोदरच कटिबद्ध करारबद्ध केले प्रकाश कदम सर यांनी की हा राहुल पवार माझ्या संघामध्ये पाहिजे, हा भाला मात्र माझ्या संघामध्ये पाहिजे. प्रमुख शस्त्र आहे.
ते केलं संघाचं. ते शस्त्र दुसऱ्या षटकामध्ये काय करते, संघासाठी काय योगदान देते ते पाहूया. पुढचा चेंडू राहुल पवाराचा चांगला हलक्या हाताने कटवला. दरम्यान एक धाव पूर्ण होते. काहीसं तंत्रशुद्ध फलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक सिंगल डबल करत नॉन स्ट्राईकच्या खेळाडूला स्ट्राईक वरती आणायचं, एकानं फटकेबाजी करायची, दुसऱ्यानं हलक्या हाताने चेंडू टोलवायचा आणि एक धाव पूर्ण करायची आणि 53 धावांचं टार्गेट जे आहे त्या टार्गेटकडे मार्गक्रमण हळूहळू करायचं. दरम्यान एक धाव पूर्ण होते आणि एका धावेनं मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावसंख्येवरती. अजूनही बिनबाद 11 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. संघाचं प्रमुख ब्रह्मास्त्र आपण म्हणूयात राहुल पवार या ठिकाणी गोलंदाजी करतायत. आणि स्विच हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी रवींद्र ननावरे यांच्या बॅटमधून. दरम्यान एक धाव लेग बाईकच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आलेला आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. क्रिकेटमध्ये याला स्विच हिट असा फटका समजला जातो, रिव्हर्स स्वीप म्हणूयात. नंदुरबार जिल्ह्यातून हा खेळाडू या ठिकाणी आपल्या मैदानावरती खेळायला आलेला आहे. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातो. पंचांच्याकडे अपील केली होती परंतु अपील फेटाळले. आपल्याला रिव्ह्यू सिस्टीम असणार आहेत फक्त वाईड बॉल, हाईटचा नो बॉल आणि रनआउट या 3 गोष्टींसाठीच फक्त रिव्ह्यू सिस्टीम असणार आहे. याची खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. फिल्डिंग करताना एक रिव्ह्यू आणि फलंदाजी करताना एक रिव्ह्यू असे 2 रिव्ह्यू आपल्याला उपलब्ध असतील. थर्ड अंपायरच्या माध्यमातून हा निर्णय दिला जाईल आणि तो निर्णय सर्वांना मान्य करावाच लागेल. पुन्हा एकदा चांगला गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी. आजच्या टप्प्यावरती गोलंदाजी चेंडू 2 चेंडूंवर धाव टाकले. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. काहीसं जखडून ठेवले, बांधून ठेवले फलंदाजाला 2 चेंडूवरती. आक्रमक फलंदाजी करताना पाहायला मिळतो प्रदीप दाभाडे. पूर्ण सरावामध्ये असणारे खेळाडू मात्र 2 चेंडू निर्धाव जात आहेत. राहुल पवारला माहिती आहे की कुठे चेंडू टाकायला पाहिजे. पुन्हा एकदा एक धाव या ठिकाणी पूर्ण झाले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते 12व्या धावसंख्येवरती. 13 धावसंख्येवरती. अजूनही जिंकण्यासाठी मला वाटतंय 18 चेंडूमध्ये 40 धावांनी हे समीकरण असेल. 18 चेंडू 40 धावा. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेली 13 धावसंख्येवरती. स्पीडअप घ्यायचा आहे. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी होणार आहे. पाणी मात्र बसून प्यायचंय. जल है जीवन, जल है तो कल है. पाण्याची तहान मात्र उन्हाळ्याचे दिवस आहेत. इंद्रजित पटले 77 नंबर जर्सी घातला खेळाडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. दरम्यान 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. सामना आपल्याला स्पीडअप संपवायचा आहे. पंचांना विनंती आहे की कृपया सामन्याला गती वाढवायची आहे. चेंडू टाकल्यानंतर आणि क्षेत्ररक्षकांचा चेंडू हातामध्ये गोलून दिल्यानंतर सामना थांबवायचा नाहीये. टीम मिटिंग अलाउड नाहीये.
पुन्हा एकदा उजव्या फटकाला चेंडू जातो तो लॉंग ऑफ या दिशेमध्ये. दरम्यान 2 धावा पूर्ण होतात का ते पाहण्यासारखं आहे. आता मात्र त्यांचं या ठिकाणी धावबाद देतात कॅप्टन प्रदीप दाभाडे. प्रदीप दाभाडे या ठिकाणी आउट होत आहेत. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय रनआउट कसा झालेला आहे तो. आणि या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं होतं. तेवढाच तत्परतेनं गोलंदाजानं हा चेंडू स्टंपला लावलेला आहे आणि पंचांनी मात्र डायरेक्ट रनआउट या ठिकाणी दिलेला आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी पंचगिरी पाहायला मिळते. प्रदीप दाभाडे मात्र आउट होतोय आणि वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती परततोय. सुनील महाले, मी म्हटलं होतं की माझा आवडता जर या सर्व पीटीपीएल मधला कोणता खेळाडू असेल, छायाताई या ठिकाणी उपस्थित होत्या. आपले मनपूर्वक धन्यवाद पीटीपीएल कमिटीच्या माध्यमातून. दरम्यान पॉईंटच्या दिशेने हटवलेला चेंडू दरम्यान 2 धावा या ठिकाणी धावायचा प्रयत्न मात्र रनआउट. 2 फलंदाजांमध्ये ताळमेळ नसल्यामुळे मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होत आहेत. रवींद्र ननवरे मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होत आहेत. 2 धावा खरं या ठिकाणी झाल्या असत्या परंतु काहीच लक्ष नव्हतं मला वाटतं सुनील महालेचं. सुंदर या ठिकाणी थ्रो या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलाय आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते PK11 या संघाचं. 52 धावा त्यांना डिफेंड करायचे आहेत आणि त्या दिशेने त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. मला वाटतं थ्रो केला होता तो सुधाकर किर्वेसरांनी या ठिकाणी थ्रो मारलेला आहे मला वाटतं आणि सुंदर धावबाद या ठिकाणी केलेला आहे. आणि रवींद्र ननावरे या ठिकाणी बाद होत आहेत. धावसंख्या 6 व्यक्ती या धावसंख्येवरती. संचालक ऑर्डर्स वाईचा 12वा खेळाडू या ठिकाणी बडे सर या ठिकाणी आहेत. सुयोग बडे या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेले आहेत. सुनील महाले स्ट्राईक वरती आहेत. सुनील महालेच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग असा फटका आणि तो मला वाटतं चेंडू जातोय तो पंच हात वर करतील आणि 2-3 धावा 6 आला तो षटकार. सुनील महाले आयकॉन प्लेअर म्हणून या ठिकाणी संघामध्ये निवड केलेली आहे. ती मला आयकॉन प्लेअर का निवडले या संघानं. पाटण तालुक्यामध्ये नोकरी करणारा संघ हा खेळाडू वाई तालुक्यातून खेळताना आपला बापू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर. मग मी म्हटलं की जर मला आवडणारा कुठला प्लेअर असेल पीटीपीएल मधील तर हा सुनील महाले. उंचपुरा खेळाडू 21 धावा या ठिकाणी झालेले आहेत. पुन्हा एकदा सुनीलच्या बॅट मधून फटका मात्र फसतोय. खाली क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाहीये. त्याला माहिती आहे हा खेळाडूचा झेल घेणं किती गरजेचं आहे आणि मला वाटतं सध्या जाधव या ठिकाणी झेल घेत आहेत. दरम्यान एक ट्रॅप या ठिकाणी टाकला होता सुनील महालेसाठी. बॅट केली चेंडू तर होता की तो हा फटका स्लोअर चेंडू टाकला होता आणि चेंडू मात्र विसावतोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. दिलीप चौधरी या ठिकाणी फलंदाजीसाठी जात आहेत. स्कोर मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 21. अजूनही समीकरण जर आपल्या समोर ठेवायचं म्हटलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21. 53 धावा करायच्यात आपल्याला. 12 चेंडूमध्ये 32 धावा 12 चेंडू. समीकरण थोडंसं अवघड होत गेले. PK11 संघानं ते समीकरण अवघड केले. टॉस जिंकून मी फलंदाजी का घेतली त्याचं कारण एक ब्रह्मास्त्र त्यांच्याकडे आहे गोलंदाजी की कोणतीही धावसंख्या जरी केली तर ती धावसंख्या आम्ही अडवू शकतो, डिफेंड करू शकतो असा त्यांना कॉन्फिडन्स आहे. सामना स्पीडअप घ्यायचं पंचांना विनंती आहे. बॅट्समन लगेचच विदिन 1 मिनिटामध्ये पाठवायचं आहे. सचिन मिसळ मारतो जागा घेण्यासाठी जातोय. महाबळेश्वर तालुक्यामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू दिलीप चौधरी वाई तालुक्यामध्ये नोकरी करणारा हा खेळाडू वाई संघाविरुद्ध गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. हेच खरं वैशिष्ट्य असतं लीगचे कोणतेही. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू या ठिकाणी
फटकावला एक धाव पूर्ण होते. दरम्यान संघाची धावसंख्या घेऊन पोहोचते होती 22 या धावसंख्येवरती. आता मात्र सचिन मिसाळ एक आक्रमक फलंदाज आहे. आक्रमक फलंदाजी करावी लागेल. 11 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र चेंडू फटका फसलाय. दरम्यान एक धाव पूर्ण होते. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा या ठिकाणी धावबाद पाहायला मिळतो. संचल वॉरियर संघाचा सुंदर क्षेत्ररक्षण अमोल तरटेंच्या माध्यमातून पाहायला मिळते. लॉंग ऑफच्या स्पॉटला हा खेळाडू थांबला होता. दरम्यान स्टार्टअप क्रिकेटमध्ये किती महत्वाचं पाहायला मिळतंय. बॅटच्या फटका लागल्यानंतर चेंडू हातामध्ये येताना दरम्यान कलेक्ट केला आणि थ्रो केला गोलंदाजाच्या हातामध्ये. सचिन मिसाळच्या बॅटमधून चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चेंडू टप्पा टप्पा 2 क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण पाहायला भेटले फुटबॉलच्या पद्धतीने. क्षेत्ररक्षण होते दरम्यान 2 धावा पूर्ण झाले. 3री धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा घेण्यात यशस्वी. संचल वॉरियर संघ सचिनच्या बॅटमधून चांगला फटका आला होता. हा पहिला फटका बघायला भेटला. अलॉंग द कार्पेट जमिनीला समांतर हा फटका जातोय. अलॉंग द कार्पेट हा चेंडू. क्षेत्ररक्षण देखील सुंदर पाहायला भेटले. सुधाकर किरवे सर या वयामध्ये देखील सुंदर क्षेत्ररक्षण करतायत. आता मात्र चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाकडे लेग बॅटच्या स्वरूपामध्ये. या ठिकाणी पंच मला वाटतंय बॅट आहे ठीक आहे. दरम्यान दिलीप चौधरी अति सुंदर गोलंदाजी करतोय. दिलीप चौधरीवर देखील 3000 पॉईंटची बोली लागली होती. वाई संघ आणि पाटण संघामध्येच या ठिकाणी सगळेच होते ऑक्शन दरम्यान. आणि पाटणने मला का खरेदी केलं याचं या ठिकाणी नमुना दाखवतोय. चांगल्या टप्प्यावरती टाकला चेंडू. चेंडू होतो मिड विकेट मध्ये. आल्यामध्ये कार्पेट 2 टप्प्यामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक अडवतो आणि दरम्यान फेकी करतो क्षेत्ररक्षकाकडे. दरम्यान एकच धाव पूर्ण होते आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पीके या संघाचं. प्रकाश कदम सरांनी काहीतरी कानमंत्र दिलेला आहे आपल्या संघातील खेळाडूंना. संघाची धावसंख्या मात्र अजून 28 धावसंख्येपर्यंत. पुढचा चेंडू मात्र या ठिकाणी समालोचन कक्षाला मानवंदना देतोय आणि चेंडू मात्र या ठिकाणी जातोय ते 6 धावांसाठी. षटकार बीजे. वाह्य संघाला जिंकण्यासाठी आणि क्रिकेटमध्ये काही अशक्य नसते. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातो. सामना स्पीडअपच्या मित्रांनो लवकरात लवकर षटकी करायची. टीम मिटिंग अलाउड नाहीये. 6 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 या धावसंख्येवरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आता गोलंदाजीसाठी मात्र मला वाटतं सुधाकर किरवे वाई तालुक्यामध्ये नोकरी करणारा हा खेळाडू आपल्या वाईच संघाविरुद्ध गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. काहीच या ठिकाणी पाहायला मिळेल. सुधाकर किरवे अतिशय सुंदर गोलंदाजी करतात. जुना खेळाडू आहे. मातब्बर खेळाडू आहे. आता सुधाकर किरवे यांचा पुढचा चेंडू 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. 5 चेंडूमध्ये 18 धावा या ठिकाणी करायचे. जबाबदारी आहे नक्कीच सचिन मिसाळ सरांच्या खांद्यावरती असेल. आक्रमक फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल.
5 चेंडू 18 धावा, 18 धावा 5 चेंडू या ठिकाणी आहेत. 3 षटकार मारावे लागतील किंवा 4 चौकार या ठिकाणी पाहायला मारावेच लागतील संघाला जिंकण्यासाठी. आक्रमक फलंदाजी करावी लागेल शेवटच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा चेंडू हवेत मारला, चेंडू क्षेत्ररक्षक खाली आहे आणि क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी काहीसा गटार क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते सदा जाधव यांच्याकडून. आणि मात्र या ठिकाणी नो चेंडू या ठिकाणी पंचांचा निर्णय या ठिकाणी नो चेंडू या ठिकाणी घोषित करतायत. पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम असेल. पंच तटस्थ आहेत. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. या चेंडूवरती मात्र नो चेंडू असेल आणि 3 धावा आलेले आहेत. 1 अतिरिक्त धाव आणि 2 धावा पूर्ण करून नो चेंडूची 1 धावा आणि 3 धावा काढलेल्या एकूण 4 धावा या ठिकाणी नोंदवल्यात क्रिक हिरोज वरती. आपण लाईव्ह पाहू शकता. क्रिक हिरोच्या माध्यमातून सर्व संघ सेट केले आहेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 39. अजूनही समीकरण मला वाटतं थोडस या नो चेंडूमुळे कदाचित 5-14 या 14 धावा आणि 5 चेंडू 14 धावा. समीकरण थोडस या नो चेंडूने जवळ केले संचालक वॉरियरच्या आणि पीके लावून मात्र धाकधूक वाढलेलं आहे. हृदयाचे ठोके संघ मालकाचे वाढलेले आहेत. चला स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो, स्पीडअप घ्यायचंय. फ्रीचा चेंडू मात्र या ठिकाणी पंच घोषित करतात. एकच चेंडू या ठिकाणी झालेला आहे मला वाटतं आणि प्रदीप कचरे सर या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि प्रदीप कचऱ्यांचा चेंडू मात्र जातोय तो गटार क्षेत्ररक्षण फांडल्याच्या दिशेने चेंडू जातोय. दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावाचा प्रयत्न घेताना या ठिकाणी फलंदाज पाहायला मिळत परंतु गडबड गोंधळ नको. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा थोडस बघूयात आपण. 3 चेंडू 12 धावा, 3 चेंडू 12 धावा, 2 षटकार किंवा 3 चौकार संचालक वॉरियर्स वाई संघाला जिंकण्यासाठी मात्र 4 चेंडू 12 धावा, 2 षटकार 3 चौकार आणि चेंडू मात्र जातो निर्धाव. वा, सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रदीप कचरे सर सुंदर गोलंदाजी. मी निर्धाव चेंडू टाकतोय. एक मी पीके लोड मध्ये एक चांगला गोलंदाज आहे. पूर्वी षटक मलाच टाकायचं होतं खरं परंतु आता हे निर्धाव चेंडू टाकून काही समीकरण बिघडवतं. 3 चेंडू मध्ये 12 धावा. पुन्हा एकदा चेंडू बिरकून दिला सचिन मिसाळच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक खाली आहे आणि क्षेत्ररक्षण सुंदर या ठिकाणी पाहायला मिळतंय. स्क्वेअर लेग दिशेने मारला फटका मात्र क्षेत्ररक्षक अडवतोय. दरम्यान 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुंदर या 3 धावा पळून काढलेल्या आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या क्षेत्ररक्षक योगेश शेलार या क्षेत्ररक्षकासाठी. सुंदर क्षेत्ररक्षण नक्कीच 1 धाव या ठिकाणी वाचवलाय. 3 धावा वाचवल्यात आणि पुन्हा एकदा युट्यूब मॅचच्या माध्यमातून आपण पाहतोय की कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला भेटलेलं आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट देखील या ठिकाणी पारितोषिक आपण ठेवलेलं आहे. निश्चितच पंच आयोजन कमिटी या क्षेत्ररक्षक ही नोंद घेतील. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. 6 धावा अडवल्यात. षटकार अडवल्यानंतर मात्र 3 धावा पळून काढण्यात 3 धावा संख्येसाठी अडवल्या आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 या धावसंख्येवरती. अजूनही समीकरण मला वाटतं 2 चेंडूमध्ये 9 धावा आवश्यक आहेत आणि आता मात्र 1 धाव या ठिकाणी पूर्ण होते. 2 धावा घेण्याचा प्रयत्न दिसून येईल का? निश्चितच 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि आता शेवटचा चेंडू पहिल्या सामन्यातील आणि संघाला जिंकण्यासाठी आवश्यकता असतील 7 चेंडू 1 षटकार. काहीसा चमत्कारच या संघाला या ठिकाणी वाचवेल. सामना कंपल्सरी चेस आहे नियमावलीमध्ये त्यामुळे तुम्हाला 7 धावा करावीच लागतील. सामना टाय होणार नाही. एक चेंडू 7 धावा आणि चेंडू मात्र या ठिकाणी
एक धाव पूर्ण होते. रन रेटचा पण विचार करावा लागेल. जरी आपण जिंकलो नसेल सामना तरी देखील रन रेटचा देखील आपला विचार करावा लागेल. ग्रुप स्टेज मधील जे रन रेट आहे त्या रन रेट नुसार आपण सुपर 6 मध्ये खेळणार आहोत आणि पहिला सामना पीके लोणे संघाने जिंकलेला आहे. खूप खूप अभिनंदन आणि हरलेल्या संघाचे देखील खूप खूप आभार. यानंतरचा होणारा सामना वैभवची